आणि आपला मस्त ठेला लागलेला आहे. खांद्यावर गमछा टाकून आपण मस्त भेळ करणार आहोत. तर आज आपण ओली भेळ सविस्तर कृती बघणार आहोत. म्हणजे भेळ करत असताना ज्या ज्या चटण्या लागतात ना, ती लसूण मिरचीची चटणी, हिरवी चटणी, चिंच खजुराची चटणी, ते सगळं बघणार आहोत. सविस्तर स्टेप बाय स्टेप कृती सांगणार आहे. जी भेळ आपण बाहेर ठेल्यावर जाऊन खातो ना, त्याच्यापेक्षा भारी भेळ आपण घरीच तयार करू शकतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत सगळ्यांना आवडणारी मस्त अशी ओली भेळ, जो सगळ्यांचा वीक पॉइंट असतो, हो की नाही? रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्हालाही माहिती आहे, आपण प्रत्येक रेसिपी सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप बघत असतो. ओल्या भेळीला सुद्धा आपल्याला बऱ्याच स्टेप्स फॉलो करायच्यात. आपली पहिली स्टेप आहे चिंच आणि खजुराची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. चिंच खजुराच्या चटणीसाठी आपल्याला लागेल पाव किलो चिरलेला गूळ, 125 ग्रॅम खजूर, 50 ग्रॅम किंवा 50 ते 75 ग्रॅम चिंच. सोबतच आपल्याला लागेल 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ आणि 2 चिमूट मिरपूड. साहित्य बघितलं. आता इथे आपण 125 ग्रॅम खजूर घेतला. त्याच्या बिया काढून आपण त्याला गरम पाण्यामध्ये तासभर भिजू घातलं होतं. त्याचसोबत 50 ग्रॅम चिंच पाण्यामध्ये भिजू घातली होती. आता चिंच खूप आंबट आहे म्हणून मी 50 ग्रॅम वापरली आहे. तुमच्याकडे जर खूप कमी आंबट चिंच नसेल तर तुम्ही तिचं प्रमाण 75 ग्रॅम केलं तरी चालेल. आणि त्यासाठी पाव किलो गूळ किंवा गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालणार आहे. किंवा साखर घालायची असेल याच प्रमाणात घातली तरी चालेल. आता चिंच आणि खजूर आपण भिजवून घेतले. आता चिंच आणि खजूर आपण मिक्सरमध्ये काढू आणि याला बारीक करून घेऊ. आणि हे घ्या, आपण याची अशी मस्त पेस्ट करून घेतली आहे. पण काय होतं ना, कधी कधी याच्यामध्ये कचकच राहू शकते. मग जसं की चिंचेच्या काड्या, एखादा चिंचोका राहिलेला असू शकतो. याला आपल्याला मऊसूत करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण काय करू, ज्या कढईमध्ये आपण चिंचेची चटणी शिजवायची आहे त्यामध्येच याला गाळून घेऊया. अशी एखादी चाळणी, पुरणाची जाळी वगैरे घ्यायची आणि याला गाळायचं. गाळत असताना तुम्हाला वाटतं की खूप असं अडकायला लागलंय तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आणि हे घ्या, आपला मऊसूत असा चिंच खजुराचा पल्प तयार झाला. मी यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी गाळताना वापरलं. आता आपण याला गॅसवर चढूया. आता यामध्ये घालायचं आहे पाणी, कारण इतकं घट्ट नको आहे. ही चटणी शिजून आणखी घट्ट होणार. तर आणखी 1 कप पाणी घातलं. तर चिंच आणि खजूर भिजवताना 1 कप, गाळताना 1 कप आणि त्यानंतर 1 कप, असं एकूण 3 कप पाणी मला वापरावं लागलं. आता यामध्ये घालूया चिरलेला गूळ. गॅस मी मोठाच ठेवते आणि गूळ विरघळवून घेते. आणि हे बघा, गूळ संपूर्ण विरघळलाय. आता याचा रंगही बदललाय, छान रंग आलाय, अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. आणि याला हलकी हलकी उकळी यायला लागली की यामध्ये मीठ आणि मसाले घालू. चवीपुरतं मीठ, जिरेपूड, मिरची पावडर, चाट मसाला, मिरपूड अगदी 2 चिमूट आणि काळं मीठ. सगळे मसाले घातले. हे मसाले आता चांगले मिक्स करून घ्यायचे. मसाल्यांच्या गुठळ्या झाल्या असतील तर त्या व्यवस्थित मोडायच्या. आता बघा, मसाले घातले, सगळे चांगले मिसळून घेतले. आता याला उकळी आलेलीच आहे. गॅस कमी करूया आणि याला जवळपास एक 6 ते 7 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊ. याने काय होईल, मसाले चांगले शिजतील, सगळ्या चवी चांगल्या एकरूप होतील आणि आपली चटणी तयार होईल. 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर असंच ठेवू. दर 2-2 मिनिटांनी हलवून घेऊ. आणि हे बघा, 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर उकळल्यावर आपली ही मस्त चटणी तयार झाली आहे. रंग किती मस्त आलाय आणि याचा दाटसरपणा बघा, अशी दाटसर झालेली आहे. ही गार झाल्यानंतर आणखीन थोडी दाट होते, त्यामुळे यापेक्षा जास्त शिजवू नका. चटणी शिजलेलं ओळखायचं कसं, असं मस्त त्याचा सुवास येतो. शिवाय त्याला ना एक वेगळी शाईन यायला चालू होते. गॅस बंद केलाय. ही चटणी संपूर्ण गार झाली की मगच कुठल्याही चाटच्या पदार्थाला वापरायची. जेव्हा तुम्ही इतर चाटचे पदार्थ करता त्यावेळी ती चटणी थोडीशी आंबट असते, पण जी भेळीसाठी करतात ना ती त्या मानाने थोडीशी जास्त गोडसर असते. तीच आपण तयार केली आहे. पण तुम्हाला थोडासा आंबटपणा जास्त हवा आहे तर सुरुवातीला जी चिंच घातली ती थोडीशी वाढवून घातली तरी चालेल. ही चटणी तयार झाली आहे. संपूर्ण गार झाल्यानंतर वापरायला तयार होईल. ही तुम्ही काचेच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवली तर महिना ते 1.5 महिना आरामात टिकते. तर आता ही चटणी गार होतीये, तोपर्यंत भेळीसाठी लागणाऱ्या बाकीच्या चटण्या करूया. आपली दुसरी स्टेप आहे, आपल्याला लसूण आणि मिरचीची चटणी करायची. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. भेळेच्या लाल चटणीसाठी आपल्याला लागतील 8 ते 10 लाल सुक्या मिरच्या, ज्या बिया काढून 2 तास आधी पाण्यात भिजवून घेतल्या. 7 ते 8 लसूण पाकळ्या,
अर्धा चमचा जिरेपूड, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा काळं मीठ. साहित्य बघितलं. आता इथं मिरच्या भिजू घालताना त्याच्या बिया काढायच्या आणि मग त्या साधारण 1 ते 1.5 तास भिजू घालायच्या. बिया जर तुम्ही घातल्या तर चटणी खूप जास्त तिखट होईल आणि रंगसुद्धा पांढरट येईल. आता आपण काय करूया, ही भिजलेली मिरची मिक्सरच्या भांड्यात काढू. यामध्ये घालूया लसूण, जिरेपूड, काळं मीठ आणि साधं मीठ. थोडंसं पाणी घालूया. मिरची मी धुवून भिजायला घातली होती, त्यामुळे मी हेच पाणी वापरते आहे आणि याला बारीक करून घेऊ. याला बारीक करून घेतलं आणि हे बघा काय मस्त लाल सुटूक रंग आलाय आणि आपली ही तिखट लसूण मिरचीची चटणी तयार झाली. आता आपली तिसरी स्टेप आहे भेळसाठी लागणारी हिरवी चटणी करायची. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. हिरव्या चटणीसाठी आपल्याला लागेल 1 कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिन्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा काळं मीठ आणि चवीपुरतं साधं मीठ. हिरव्या चटणीचं साहित्य बघितलं. आता चटणी करायला काही फार वेळ घेत नाही. सगळं घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवायचं. कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, साल काढलेलं आलं, मीठ. लक्षात घ्या पुदिना आणि कोथिंबीर पालेभाज्या असतानाच थोड्याशा खारट असतात, त्यामुळे मीठ जरा बेताने घालायचं. जिरेपूड आणि काळं मीठ. अगदी थोडंसं पाणी घालायचं. पाणी घालताना गार पाणी घाला. बर्फाचा खडा घातला तरी चालेल, म्हणजे चटणीचा रंग चांगला हिरवागार राहतो. थोडंसं पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ. आणि हे घ्या, आपली ही मस्त हिरवीगार थंडगार चटणी तयार झाली. आपली हिरवी चटणी तयार आहे, त्याचबरोबर ही तिखट मिरची लसणाची चटणी तयार आहे आणि चिंच खजुराची चटणीसुद्धा तयार झालेली आहे. ह्या 2 चटण्या आहेत ना आयत्या वेळी करायच्या आणि ही तुम्ही महिनाभर आधी करून ठेवली तरी पाहिजे तेव्हा वापरू शकता. सगळ्या चटण्या तयार झाल्या. आता आपली चौथी स्टेप आहे भेळ करायची आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. तर भेळ करण्यासाठी लागतील तयार करून घेतलेल्या सगळ्या चटण्या. त्यासोबत आपल्याला लागतील चुरमुरे, खारे दाणे, नायलॉन शेप, पापडी लागणार आहे, फरसाण लागेल. त्याचबरोबर लागेल बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, बारीक चिरलेला उकडलेला बटाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे हे हिरवे वाटाणे घेतलेले तळून केलेले. कैरीचा सीझन आहे त्यामुळे मी कैरीसुद्धा घेतलेली आहे. सोबतच लागेल थोडासा चाट मसाला आणि लिंबाचा रस. आणि आपला ठेला लागलेला आहे. आता आपल्याला ओली भेळ करायची आहे. तर एका वेळी सगळीच भेळ करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला एकाला करायची आहे, 2 प्लेट करायची आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घ्या आणि तशी भेळ करा. याच्यामध्ये तुम्ही जे काही घालता ना माल मसाला, हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता भेळ कशी करायची ते सांगते. तर भेळ करत असताना शक्यतो मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे आपल्याला व्यवस्थित हलवता येतं आणि व्यवस्थित भेळ तयार करता येते. तर एक मोठं पातेलं घेतलं. 2 लोकांच्या भेळेसाठी मी मुरमुरे घेतले. त्यामध्ये पहिल्यांदा कोरडे जिन्नस घालू. पापडी चुरून घालायची, मग फरसाण घालूया. सोबतच घालूया खारे दाणे आणि हिरवे वाटाणे. त्याचबरोबर घालू चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि उकडलेल्या बटाट्याच्या फोडी. हे सगळं घातलं, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग चटण्या घालायच्या. जसं आवडतं तसं खजुराची चटणी, त्याचबरोबर तिखट चटणी आणि हिरवी चटणी. तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी थोडासा चाट मसाला घालायचा, लिंबाचा रस पिळायचा आणि याला मिक्स करायचं. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता प्लेटमध्ये याला सर्व करायचं. आणि सर्व केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कैरी आणि नायलॉन शेव घालायची. आणि मस्त चटपटीत ओली भेळ तयार. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.